अध्यायापासून महत्वाचं काय 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 घेऊ. मग वेळ असतो आणि दुसरंच काहीतरी आपण बोलतो, तसं नको. दुसऱ्या अध्यायामध्ये मला तुला त्रास नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तेच आहे, पण ऐकून ठेवा. अर्जुनाला महत्व सांगितलं कशाचं, की बाबा तू सावध हो. दुसऱ्याच अध्यायाचं आहे, तू सावध हो. बरोबर. पहिल्यांदा सद्गुरूंकडे आपण दिनांक बोलले काय? गुरुवार दिनांक 24 किती? 24/4. गुरुवार दिनांक 24/4/2025. आजच्या प्रवचनामध्ये आपण ज्ञानेश्वरीचा अध्याय 2 पाहत आहोत. काय सांगितलं मी? सावध हो म्हणून सांगितलं. हा, प्रत्येक वेळेला भगवंताने अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना सावध केलेला आहे. सावध याचा अर्थ काय? लग्नात पण म्हणतात सावधान, शुभमंगल. तिथंच वॉर्निंग आहे खरी. म्हणून रामदास स्वामी पण आले, खरे सावध झाले. खरी वॉर्निंग तिथंच आहे. तरी मनुष्य ते काही कळत नाही त्यांना, त्या नादात कळत. शुभमंगल आहे पण सावध राहा. सर्व काही शुभमंगल होईल, पण कसा राहा? सावध राहा. संसाराच्या गाड्यामध्ये तर खूप सावधगिरीने सर्व केलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. तसंच या ठिकाणी देवांनी अर्जुनाला कल्पना दिली. अर्जुना, हे समोर जे दिसतंय ना, आणि तुला भीती वाटते, तर भीती वाटणं हे बरोबर आहे. कारण तुला अजून सगळ्या सांसारिक कल्पना माहिती आहेत. तुला यातलं विशेषत्व जेव्हा कळेल तेव्हा याची भीती जाईल. आता आपल्याला इतकी भीती वाटते का? आता नाही वाटत. आता कुठे वाटते भीती? एक सेकंड. झाली ही भीती आपोआप जाते, पण ते नंतर आहे. त्याच्या आधी मनुष्य कायम भयलेला, कायम भेदरलेला, काहीतरी होणार आहे, मला नक्की माहीत नाही, अशी सगळी आपली उत्तरं असतात. याच्यातून आपण गेलेलो आहोत, पण काय आहे हे माहिती नसतं. पण ज्ञानोबरायांचा हा परमार्थ आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपला भय जातो. काय जातं? भय. काही माणसं ज्ञानोबरायांच्याबद्दल साशंक असतात, की नको आहे साशंक. ज्ञानेश्वर महाराज हे परिपूर्ण होते. ज्ञानेश्वर महाराज हे कट्टर गणपत्य आहे. पण मग विठ्ठल का त्यांनी मध्ये आणला? खरंच आहे हा प्रश्न. 2 भाग माऊलींनी समाजासाठी केले, ते काय अर्धवट नाही. समोर पाहिलेला समाज जर इतका साधा आहे आणि या साध्या समाजानेच त्यांना उचलून धरलं, हे त्यांचे उपकार आहेत समाजाचे. म्हणून त्या साध्या समाजाला समजण्यासाठी परमार्थ बदलला माऊली. ते संशोधक आहेत, ते क्रांतिकारक आहेत. क्रांतिकारक म्हणणंच योग्य ठरेल, पण सगळ्या पूर्वीच्या ज्ञानामध्ये त्यांनी क्रांती करून टाकली. क्रांती करून टाकली त्यांनी. काय की समजेल असं ज्ञान दिलं. त्याला आपण आता वारकरी संप्रदाय म्हणतो, हरकत नाही. वारक अधिक आरी, तो पण असाच आहे. पण ते त्यांना एवढं समजत नाही, म्हणून मग ठीक आहे, काय हरकत नाही. ज्यांना जेवढ्या अंशामध्ये ज्ञान समजेल तेवढंच द्यायचं असतं, हे बरोबर आहे, गणित आहे ते. म्हणून ज्ञानेश्वरांनी त्या संप्रदायाचे 2 विभाग केले. पहिला विभाग आहे ज्ञान, भगवद्गीता, ही ज्ञानी यांना सांगितली. आणि दुसरा विभाग आहे हरिपाठ. मी आता संपूर्ण सप्ताहभर हरिपाठ सांगणार आहे विज्ञानात्मक. 2003 साली मला वाटतं मी हरिपाठ पूर्ण लिहून ठेवलेला आहे घरी. ते छापायचा राहून गेला, तो राहूनच गेला, पण लिहिलेला आहे. बघू आता कुठं ठेवलाय माहीत नाही, म्हणजे सापडला तर आपण छापून देऊ. पण सुंदर लिहिले हरिपाठ. किंवा हरिपाठ म्हणजे काय सांगा? हरी आहे,
आणि तो पाठीत आहे हे सांगण्याचा पहिला पुरुष आहे हा सांगणार. पहिला पुरुष आहे ज्ञानेश्वर. हरिपाठ आणि दुसरं हरिपाठ करा बाबा, पाठांतर करा. म्हणजे मग आपल्याला मुखात येईल हरी, जेवणाच्या वेळेस आठवण होईल, कशाच्या वेळेस आठवण करा, हरिपाठ करा. आणि तिसरं हरिपाठच करा, म्हणजे सतत सतत त्याचं नाम म्हणून सप्त्यामध्ये सुद्धा आपण काय यावेळेस नाही आपला हरिपाठ, तुम्हाला सांगायचं यावेळेस नाही नाही कारण आपले कोणीच लोक नसतात, नुसते तुम्हीच लोक यायचे. तो मृदुंग पण नीट वाजवता येत नाही कुठला बायकांना, म्हणजे नको बरं पा. तेव्हा केलं तर काय नाही, मध्ये काय लिहायला पाहिजे. त्याला काय सांगत होते मी, सर्वांची हरीकडे पाठ आहे हे ज्ञानोबरायला सांगायचे म्हणून लिहिला हरिपाठ, बरोबर. आणि हरी हा पाठात ठेवा, किती अर्थ आहेत बघा. किमान पाठात तरी ठेवा म्हणजे हरी कळेल, हा चौथा पाचवा अर्थ. म्हणून हरिपाठाद्वारे किंवा इतर वाङ्मयाद्वारे ज्ञानोबरायांनी साध्या साध्या समाजाला वर उचलून घेतलं. माऊलींचे खूप उपकार आहेत सर्व समाजावर, की साध्या साध्या समाजाला परमार्थ कोणी सांगितला नसताच आहे. की माऊली जी होऊन गेली नाही, क्रांतिकारक आहे. एक मोठा काळ बसा, मोठा क्रांतिकारक होऊन गेला त्या काळात. प्रत्यक्ष भगवंताने अवतार घेऊन की मी समजावून सांगतो, समाज पूर्ण खाली खाली जायला लागला. सगळ्या परकीय राजवटी भारतावर तेव्हा राज्य करायचे. अजूनही प्रयत्न चालू आहेत. कालच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं. तेव्हा या राजवटी होत्या, ठिकठिकाणी राजांचं राज्य होतं. ज्ञानोबरायांच्या वेळेस कोण राजे होते ते आपले हिंदूच राजे होते. यादव राजे होते. हा तर तसं आहे. म्हणून हा सर्व समाज विस्कटलेला आहे. कोणालाच काही माहिती नाही, अज्ञान गच्च भरून उरले. अशा समाजाला पाठ फिरवली की मग संत कसला, समाजाकडे विन्मुख होऊन चालत नाही. समाजाला सन्मुख होऊन ज्ञान देऊन शहाणं करावं लागतं. तसं माऊलींना तळमळ होती. म्हणून त्यांनी हे वाङ्मय थोडंसं बाजूला ठेवून हे ज्ञानांसाठी लिहिलंच, हे त्यात प्रश्न नाही. हे ज्ञानी, पूर्ण ज्ञानी जो आहे त्याच्यासाठी आहे. ज्ञानी होण्यासाठी जो अधिकारी आहे त्याच्यासाठी आहे. अधिकारी साक्षात्कारी होण्यासाठी जो आहे त्याच्यासाठी हे वाङ्मय आहेच. पण हरिपाठ आणि इतर ग्रंथ जे लिहिले त्याचा अर्थ आहे की साध्या साध्या समाजाला उचलून कसं घ्यायचं हे त्यांनी त्यात सांगितलं. आपल्याला जमतोय का बघू हरिपाठ, प्रयत्न करणार आहे. तसं ज्ञानेश्वरीच्या वेळेला म्हणजे गीतेच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण युद्धामध्ये उभे आहेत. रथ आहे, ते स्वतः सारथी झालेले आहे. अर्जुन मागे बसलेला आहे. सांगितलं अर्जुनाने, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा केला. अर्जुन मालक होता, हे नोकर झाले. असं भक्ताचं वर्चस्व असतं. नोकर झाले, दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन रथ उभा केला. आणि आता थोड्या वेळामध्ये लढाईला सुरुवात होणार. तिथं 2-3 प्रसंग आहे की अर्जुनाचा तर वेळच होता, समजा तो घाबरला. भगवान श्रीकृष्णाचा एक प्रसंग राहिला होता. भीष्म जे आहेत ते भक्त आहेत भगवंताचे, आणि भीष्माला त्यांनी 2-3 अटी सांगितल्या. भीष्म म्हणाले त्या अटी इथं तुम्ही पूर्ण करा माझ्या, असा काय तो प्रसंग. त्या पूर्ण केल्या मग युद्ध सुरू झालं असं सांगतो. तर त्या ठिकाणी अर्जुन घाबरला, ही गीतेची सुरुवात. अर्जुन घाबरला. एखादा मनुष्य चांगला अभ्यास करून तयारीने गेला परीक्षेला, पुढचा बेंच आहे, हुशार आहे, बसवला आहे त्याला, सरांचं मॅडमचं लक्ष आहे, पण विद्यार्थीच ऐनवेळेस घाबरला.
काय झालं बाळा, काय झालं बाळा, पाणी दे, दूध दे, काय ते सगळं झालं तरी ते घाबरणं काही गेलं नाही. शेवटी टीचर म्हणाल्या, बाळा तू का घाबरतोस, हे सोपं आहे. मग त्याला खात्री झाली, मग त्याने लिहिली. सोपं आहे म्हणून आत्मज्ञान सुद्धा सोपं आहे असं आम्ही सांगतो, अवघड नाही. आत्मज्ञानानंतर कुठे कुस्त्या खेळायच्या, बुद्धीची कशी कुस्ती होते बुद्धीची कुस्ती आत्मज्ञान. म्हणून उभा केला रथ आणि अर्जुनाला सांगितलं, पहा तर चला युद्धाला सुरुवात करा, पहिला बाण सोड. तेव्हा त्याने पाहिलं समोर, हा माझा काका आहे, हा माझा चुलत भाऊ आहे, हा माझा मामे भाऊ आहे, ते माझे गुरु आहे, ते दुसरेही गुरु आहेत. एकूण 2-3 गुरु होते, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, तिन्ही गुरु होते यांचे. त्याच क्षणात सद्गुरू नव्हते. हे सगळे पाहून अर्जुन घाबरला आणि म्हणाला, काय काय झालं, मी यांच्यावर बाण सोडायचे जेणे पार्थू पार्थू द्रोणाचा केला. द्रोणाचार्यांनी उभा केला अर्जुन, त्याला मी मारू, हे काय कृष्णाचं त्यांना पटलं नाही. म्हणून बाण ठेवला रथामध्ये, रथाच्या खाली उडी मारून असा करून बसला. कृष्णाला काही कळेल काय झालं, असं कसं झालं, असं झालंच कसं. अर्जुन एवढा पराक्रमी आहे. अर्जुना तुवा कसला पवाडा, निवांत कवचांचा ठाऊक केला. किती सुंदर आहे. म्हणजे खूप पराक्रम केलेस तू, खूप पराक्रम आहेत अर्जुनाचं नाव, तरी तू इथं का घाबरतोस असं भगवान म्हणाले. तेव्हा त्याने सांगितलं की नाही, इथं घाबरतो आणि इथं माझे नातेवाईक आहे. इथून भगवद्गीतेला सुरुवात. आपल्याला ज्ञान कसं सांगतात परमहंस, हे परमहंसांचं विशेष आहे. सगळ्यांच्याच राहा, खरं तसं आहे का? लोक कितीतरी वैराग्याचं घेतात, संन्यास घेतात, बाहेर जातात, 4 वर्ष 10 वर्ष बाहेर काढतात. त्या कुठल्या कुठल्या संस्था आहेत आता त्यांच्यात जातात 3-3 आठवडे वैराग्य निर्माण होण्यासाठी. पण पुन्हा 3 आठवडे झाले की पुन्हा घरी. गुरुजींचा अवतार त्याच्यासाठी आहे, प्रश्नच नाही. तो पाया घट्ट आहे म्हणून इथं आहे. पाया खूप घट्ट घातलाय आणि आम्ही बुद्धीत फिट्ट ठेवले. बुद्धीत फिट्ट ठेवणारा पण शिष्य पाहिजे ना. पाया खूप घट्ट घातला. बसा, आता आपली सत्तेची चर्चा आहे ना, म्हणून म्हटलं या सगळ्यांनी बसा. घाबरू नका. काय म्हणताय पुढे? पण मग सद्गुरूंनी काय केलं, परमहंसांनी हा एक अवतार आहे. त्याशिवाय परमहंसांची समाधी उत्सव आपण साजरा केला सर्वांनी 92 साली. आणि एक दिवस असा आला की त्यांचे कॉलेजचे मित्र इथं आले. हे डॉक्टर A.V. इनामदार. हेवी म्हणजे हेवी नाही, हे टिंब बी. ते इथं आले. म्हणाले, हो का, हे कशाचं, कोणाचं काय आहे? म्हणजे हे कोणाचं नाही, हे बाळकृष्ण महाराज म्हणजे तुम्ही म्हणता ते शाळीग्राम गुरुजी, त्यांची ही हो, हे तर माझ्याबरोबर होते. आम्ही एकाच कॉलेजमध्ये या परीक्षा दिल्या, PhD ची परीक्षा दिलेली आहे आम्ही बरोबरच. हे कसं काय तिथं गेली, म्हणजे ती फार मोठी कहाणी आहे, ती तुम्हाला बसून ऐकावी लागेल. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की आपल्याबरोबर PhD करणारे मनुष्य समाधीस्थ कसा होतो. त्यांची समाधी बांधतात लोक, ज्याची समाधी बांधतात तो काहीतरी अधिकारी असलाच पाहिजे, नाही कसा. हे ऐकून त्यांना फार आश्चर्य वाटलं. थोडा वेळ थांबले. इथं काय धाडस झालं नाही, तिथूनच नमस्कार केला. थोडा वेळ थांबून गेले. त्यांना असं ते विशेषत्व वाटलं. काय केलं, नमस्कार केला. विशेषत्व वाटलं की आपल्या बरोबर PhD ला कॉलेजला असणारा हा मनुष्य, ज्यांना आपणच 2-3 प्रश्नांची सरबत्ती केली होती PhD च्या परीक्षेसाठी, आणि तेवढं सगळं करून PhD चा उत्तम रिझल्ट घेऊन
पास झालेला हा मनुष्य यांचं कार्य हे आहे हे पाहून त्या माणसाला गुरुना खूप छान. ते म्हणजे एवढी योग्यता सामान कळलंच नाही होत्या. मी मनात म्हणजे जाऊ द्या ते तसंच असतं. कोणाची योग्यता काय आहे हे जर कळलं मग योग्यतेला काही अर्थच नाही. अजून पण किती लोकांना अजून पण किती लोकांना कळत कुठे नाही काय. तेव्हा कशावरून आपण बोलतो, स्वतः भगवान कृष्ण आहे युद्धामध्ये. भगवान कृष्णांची योग्यता काय आहे सांगा. सगळ्या विश्वाचा राजा आहे, गणपत्य आहे. हे विशेष आहे. काय आहे? गणपत्य कट्टर आहेत. ते आता आपल्याला मुद्दाम सांगायचं. गणपत्य आहे म्हणूनच सगळ्या विश्वावर त्यांचं राज्य आहे. हे देणारे कोण आहे? म्हणून राज्य आहे. गणपत्य आहे, राज्य टिकून आहे. त्यांच्याशिवाय कोणीही प्राणी जिवंत राहू शकणार नाही अशी त्यांची ख्याती आहे. व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. भगवान कृष्ण कधी रुसलेले, ते रुसत होते, पण कधी उगीच नाराज राहिलेले, आपल्यासारखे फुगून बसलेले आणि असं पाहणारे असं कधी वाटले का तुम्हाला? चरित्रात नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचं वर्णन असा राजा, असा देव, असा सद्गुरू अर्जुनाला प्राप्त आहे. म्हणजे अर्जुन किती पुण्यवान आहे, खूप पुण्यवान. आणि मला एक खूप गंमत आणि खूप छान वाटतं, अभिमान वाटतो की तेच ज्ञान इथं सांगणारा आमचा सद्गुरू जरी मनुष्य वेशात असला तरी तो भगवान श्रीकृष्ण आहे. लक्षात कळलं? त्यांचं असणं किंवा त्यांची जे काय आहे व्यक्तिमत्व ते भगवान कृष्णापेक्षा कुठेच कमी नाही. मग असं सगळं असताना अर्जुन घाबरतो आहे. याचं कृष्णाला नवल वाटलं. तू का घाबरतो सर? नाही ते माझे आमके, हे माझे टमके. अहो म्हणे यांनीच तर घोटाळा झाला. तुम्ही उठा, आधी धनुष्य बांधले. नाही म्हणे मी मारूच शकत नाही. माझे सद्गुरू गुरु आहेत ते तिघे जण, माझे चुलते आहेत, माझे भाऊ आहे, मी कसं मारू? इथे हे नाव अज्ञान. हे काय आहे? अज्ञान. प्रपंचाचं हाच प्रपंच. म्हणजे माझे 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 जोपर्यंत डोक्यात आहे तोपर्यंत अध्यात्म नाही. हे माझं आहे, हे समजा हे माझं आहे, परंतु हे थोड्या वेळाने तिकडे जाणार आहे हे ज्ञान पाहिजे. प्रत्येक वस्तूच आणि प्रत्येक वस्तू जन्माला आली ती लय पावणार आहे. विश्व कसं आहे? लय पावणार आहे. हा लय पावणार, लयांचा स्वामी आहे तो. म्हणून भगवान कृष्ण पाहताना विचारताना म्हणतात, अर्जुन म्हणतो कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म समूढ चेता यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. असं बरं वाटते ना ज्ञानेश्वरी. कार्पण्य दोषोपहत स्वभाव. मी उपहत आहे स्वामी. उपहत म्हणजे भ्यालेला, मला भीती वाटते. पृच्छामि त्वां धर्म समूढ. धर्म काय अधर्म काय हे समूढ झाली माझी बुद्धी, माझ्याच्या मध्ये अडकली माझी बुद्धी. मग मी तुम्हाला विचारतो देव, श्रेय काय आहे? श्रेय कशात आहे ते मला सांगा. म्हणजे योग्य ते काय आहे ते मला सांगा. मी तुमचा शिष्य होऊ इच्छितो. इथपर्यंत गाडी आली. शिष्य आहे हे तर कबूल केलं पाहिजे. बस. काय काय लोकांना अजून शंका येतात, शिष्य आहोत का नाही आपण. अगदी कोणाचं शिष्य व्हायचं ते नक्की ठरवा. ठरवलंय? नीट ठरवा. आणि आपल्या गुरूंची परीक्षा करा. तुम्हाला पूर्ण परवानगी परीक्षा घ्या परीक्षा. हुशार गावडे ताई, खरंच घ्या परीक्षा. तुम्ही काय म्हणजे सगळ्यांना सांग.
सर्वार्थाने सद्गुरू कसा आहे काही हे कसं पाहावं. सांगता? हा? काही कसं सांगते काही पुस्तक सांग नाही असं नसतं. गुरु नुसतं प्रवचन गळागळा सांगतो म्हणजे तो सर्वार्थाने चांगला आहे असं नाही. आम्हाला अनुभव आहे ना प्रगती. आपल्याला आम्हाला परीक्षाच आवडत त्यांचा आम्हाला अनुभव आहे ना असंच हा? हा, अनुभव आहे. नाही, यांना सांगितलं. बरं. अर्जुनाने सांगितलं, देवा आम्हा काय उचित, मला काय योग्य आहे काय नाही ते तुम्हीच सांगा. सगळं तो तेच म्हणतो की मला काय योग्य आहे काय आहे ते तू गुरु बंधू पिता तू आमची इष्टदेव. म्हणजे घाबरला की आता तू आहेस ना बरोबर तर तूच माझं सगळं आहेस, मला काहीच विचार नकोस. मी घाबरलो आहे, मी काही उठणार नाही. रथाच्या खाली उडी मारली. अर्जुन खाली मान घालून गप्प उभा राहिला. समोर अखंड सैन्य पसरलेलं आहे. लढाईचा क्षण आहे आणि अर्जुन असा बसलेला. भगवान कृष्णाला पश्चात्ताप झाला. ते म्हणाले कुठून याला युद्ध केलं, या एवढ्या मोठ्या युद्धाचा योद्धा हा असा कसा. आणि सगळीकडे याने पराक्रम गाजवले. अर्जुनाचं वर्णन आहे पहा. पण अर्जुनाने कबूल केलं, देवा हा मला जो शोक झालाय. कृष्ण गप्प बसले कारण शहाणा गुरु बोलत नाही जास्त. तो काय करतो, इतकं शिकून जर चुकला एखादा शिष्य तर तो नुसता गप्पपणे पाहतो, बोलायचंच नाही. तसं केलं कृष्णाने. आणि मग अर्जुन म्हणाला, देवा काही म्हण, मी बावळट आहे असं म्हण, पण जे झाले ना ते तुझ्या वाक्या वाचून न जाया. तू मला सांग काहीतरी याच्यावर उपाय. तुझ्या वाक्याशिवाय हा मला बोध होणार नाही असं सांगितलं. पहा मग इकडे राजवाड्यामध्ये कोण कोण होतं. धृतराष्ट्र स्वामी म्हणजे धृतराष्ट्र राजा सिंहासनावर बसून, बरं ऐकतंय सगळं, सिंहासनावर बसून काही ज्ञान नाही, मोहात पूर्ण लिप्त झालेला पण राजा आहे. त्याला व्यासांना विनंती केली त्यांनी की हा संजय आहे ना माझा रथाचा जो रथ धरणारा, त्याला दिव्य दृष्टी द्या. व्यासांनी त्यांना दिव्य दृष्टी दिली संजयाला. कुठून कुठल्या कुठं काही योजना आहेत पहा. आणि इथून विनायकपुरमला काय चाललंय ते इथं बसून सांगायचं असं सांगितलं. 10 किलोमीटर असं होतं. इथून सांगायचं किती किलोमीटर काय चाललंय ते इथे सांगा असे त्याची नियुक्ती केली. म्हणून इकडे संजय आहे, तिकडे भगवंताच्या शेजारी अर्जुन आहे आणि धृतराष्ट्र आहे. असे 3 जण भगवद्गीता पाहतात म्हणजे युद्ध पाहतात आणि उपदेश ऐकतात ॲट ए टाइम. किती जण नेहमी लक्षात ठेवायचं, कोणी फसवेल तुम्हाला. कोण कोण युद्ध पाहत होतं काय सांगायचं. संजय, धृतराष्ट्र आणि 3 जण पाहत होते युद्ध. संजय इकडून पाहायचा आणि इकडं सांगायचं, इकडून पाहायचा आणि तिथे स्पष्ट तर अर्जुन होताच. कळलं. खूप छान. आणि मी परत पेपर घालणार आहे त्याच्याशिवाय तुम्ही तरतरीत होणार नाही. पुन्हा एकदा तरतरीत करू विद्यार्थ्यांना. असे प्रश्नोत्तर घातल्याने मज्जा येते. आमच्या इथे पूर्वी आपल्या पाटसकर आजी म्हणून होत्या 87 वर्षाच्या. पेपरात पहिला नंबर काढला जाय. त्यावेळेस मी असेच पेपर घालायचे. किती साल होतं ते. हां छान अभ्यास आहे. छोटे छोटे प्रश्न असतात टिक मार्क करण्याचे वगैरे. हां चला हे सांगितलेलं लक्षात ठेवा. मग देवाने सांगितलं, अर्जुना तू जाणता तरी म्हणविसी तरी निर्निवेद्य न सांगलीस. कसं काय असं, तुझं ज्ञानी म्हणतो स्वतःला आणि परत तू अज्ञानासारखं वागतो. एखादा मुलगा परीक्षेत म्हणजे पहिल्या नंबरचा असावा कायम आणि पेपराला जाताना त्याने म्हणावं, आई मला नाही जमणार, पेपरच सोड काहीच नाही लक्षात. तसं झालं अर्जुनाचं. पेपर लिहायचं आहे म्हटलं की त्याला ते झालं की नाही मला शक्यच नाही लिहिता आहे. तसं झालं. ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगताय. पहा आता युद्धामध्ये खूप खूप कोण कोण होतं ते झालं.
अर्जुन काहीच ऐकेना, रथाच्या खाली उडी मारून बसून राहिला. सांगू लागला, रडू लागला की नाही मला जमत, मी तरी काय करू आता, पण इमर्जन्सीचा टाइम आहे ना, असं कसं. नवरा दारात आला, नाही वेळेस नवरी म्हणाली नको मला हे लग्न, म्हणजे झाली का फजिती. तसंच झालंय. ऐन वेळेस अर्जुन म्हणायला लागला मला नको लग्न, इथे बस, मला नको आता हे युद्धच नको, मी चालतो. असं कसं होईल. म्हणून या ठिकाणी काय झालं, अर्जुनाने पूर्ण हातपाय गाळले, भगवंताला म्हणा देवा नाहीच जमत, काय करू, माझ्या हृदयाचं धैर्यच गेलं. अशा वेळेस काय करावं. तेव्हा भगवंताने गीता सांगायला इथून सुरुवात केली. अरे अर्जुना, तुला काय अडतंय ते तरी मला सांग. तू घाबरला, म्हणलं माझे नातेवाईक मारायचं माझ्या जीवावर आले, तू काही ते बरोबर, हेच वाटत करेक्ट. नातेवाईकांना कोण मारील, हाताने मारील, त्यांच्यासाठी तर आपलं जीवन आहे, नाही का. चला, मग देवांनी उदाहरणं देऊन सांगितलं, अर्जुना शरीर तरी एक, तुम्ही आता लक्षात घ्या, शरीर तरी एक परी वयसा भेद अनेक. 5 वर्षाचे असतानाची मी वेगळी होती, 11 वर्षाची असतानाची वेगळी होती, 15 वर्षाची असतानाची वेगळी होती, 22 वर्षाची असतानाची वेगळी आहे, 40व्या वर्षी वेगळी आहे, आता वेगळी. वयसा भेद अनेक. मनुष्याच्या शरीरावर सर्व परमार्थ आहे, तरी वयसा भेद अनेक. हे प्रत्यक्षाची देख प्रमाणत येत कौमारत्व दिसे, मग तारुण्य ते भ्रंशे. तारुण्य आलं की कुमारत्व दिसत नाही, ते उदाहरण सांगितलं पुढे जा. म्हणून अर्जुना एक नेणाव आहे, हे जे तू समजू शकत नाहीस की हा माझा नातेवाईक आहे, तो मी त्याला कसं, हे तू मायेच्या बंधाने प्रत्येकाला बांधला गेलाय अर्जुन, कळलं का. ते का आहे बरं, इतके मायेचे बंध काय, असू देत बंध, पण आता ते कसे झालेत, थोडे थोडे झालेत का. आपले गुर्जर बाबा गेल्यावर किती रडलं, येते आठवण कधी. येणारच, इट्स बट नॅचरल. पण रडता का ढसा ढसा ढसा, हे मी पाहिले. तसं होतं आपोआप. आठवण नाही येत का, येते. आठवणीने व्याकुळ होतं, पण डोळ्यातून रडू येत नाही. ही आध्यात्मिक अवस्था आहे. हळूहळू दुःख कमी होतं. दुःख कमी. ही कोण आहे, माया नाही का, आहे. प्रेम नव्हतं का, आहे. ही सेवा किती वर्ष केली, किती वर्ष, 4.5 वर्ष नव्हतं जास्त, आणि शेवटचे 1.5-2 पावणे 2 वर्ष जास्तच होतं. 6-7 वर्ष सेवा नाही, 5-6. त्या माणसाला आठवण नाही काय येते. पण अध्यात्म शिकल्यानंतर, ज्ञान शिकल्यानंतर आणि आता म्हणजे पूर्वी, याच्यामध्ये काय फरक आहे. नुसतं ज्ञान आपण शिकतो का, नाही. आपण काय करतो, घरी ध्यान, घरी ध्यान करतो आणि इथे ज्ञान शिकतो. मग शिकतो ज्ञान आणि करतो ध्यान, याच्यामुळं तो फरक पडतो. प्रत्यक्ष ध्यान करण्याने या इंद्रियांना जो फरक पडतो तो हा. चला, म्हणजे इथे सांगितले की अर्जुना स्पर्शाचे वगैरे सांगितले सर, की त्वचेला दुःख आहे, इंद्रियांना दुःख आहे, डोळ्यांना दुःख आहे, कानांना दुःख आहे, सर्व इंद्रियांना दुःख तर आहेतच, असं सांगितले त्यांनी. प्रत्येक इंद्रिय सुख दुःख कसं भोगतं बघा. नाकाला गंध कळतो, तर सुगंध आल्या असं करतो मनुष्य, दुर्गंध आल्या असं करतो. म्हणजे लगेच त्याचे ऍक्शन बदलतात. आता पहा पुढे एक प्रसंग आहे, तो प्रीती म्हणजे काय, प्रेम उपजतं, आणि दुसरा आहे तो त्याचं घृणा उपजतं. बरोबर. तसं अनेक विषयांच्या बरोबर अशाच क्रिया मनुष्याच्या हातून होतात. अर्जुना पुढं पहा,
आता हे कशासाठी झालं? फक्त अर्जुनाला सांगतायत देव की असं असं आहे, शरीर हे बाह्य आहे, तू समजावून घे. पण लगेच काय समजत नाही. मग सांगायला सुरुवात केली, अर्जुना या उपाधी माझी गुप्त. आता ज्ञान. अर्जुन खूप हुशार असेल, मला कल्पना येते अर्जुनाच्या बुद्धीची. कुशाग्र मनुष्य आहे. फक्त कृष्णाला ओळखण्यात चुकला. ती माया आहे, यांनीच टाकलेली माया. यांनीच टाकलेली माया असते. काय गोष्टीत आपण फसतोय असं वाटलं ना, तर समजायचं आपल्या गुरूंनीच माया टाकली आणि आपल्याला आपण फसलो. कळलं? पुढे बघा. आपल्याला कळत नसतं त्यावेळेस. मग काय झालं? मग सांगितलं अर्जुनाला, अर्जुना या उपाधी माझी गुप्त. भगवंत आहे कुठं? अर्जुनाने प्रश्न केला, कुठं आहे? मला नाही कळलं. ते म्हणले तुझ्याच जवळ आहे. जवळ म्हणजे कुठे? या उपाधी माझी गुप्त. या म्हटलं की सर्व शरीर दाखवायचं. कळलं तुम्हाला? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, जे पण ओळखू कोणाला येतं? चैतन्य आहे वा, त्यांच्या शरीरात चैतन्य आहे. ते सांगतात कोण? असं संत सांगतात. चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत ओळख. संतात फरक आहे. काही संत चमत्कार करतात. आम्हाला खूप संत असे भेटले, सगळे मोठेच्या मोठे सर्प वेडे घालतात अंगात. असा एक संत होता. चांगलं नाही रे आता हल्ली. काय त्यांचं नाव आहे? अग्नीवरून चालतात. आमचं आपला शंकर होता राहायचं आहे, मी तो सांगायचा माझे गुरु आहे ते पहिले. ते गुरु विहिरीत उडी टाकली की पाण्यावर तरंगतात, आसन घालतात आणि बसतात. ही विद्या आहे. पण ही विद्या कशी आहे माहिती तुम्हाला? दुसऱ्यांना फसवण्याची विद्या आहे. मग लोक वरून काय टाकतात? पैसे. आसन घातलं म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटते. काय सामर्थ्य आहे. सामर्थ्य काय? कशाने आले सामर्थ्य? सिद्धी प्राप्त आणि शिकवले दुसऱ्यांनी कसं करायचं. केलंच असेल. हा, प्रॅक्टिस करून आलं. पाण्यात पडलं की सिद्धासन घालतो तो मनुष्य आणि तरंगतो पाणी. हे विशेष. म्हणजे पाण्यात शरीर गेल्यावर हे शरीर जड आहे, त्याला वजन आहे. ते सिद्धासनामध्ये अशी एक खाली शीर आहे, तुम्हाला माहिती. तिला दाट पडला टाचेचा, अर्ध सिद्धासन किंवा पूर्ण सिद्धासन. ती पूर्ण कोरडी आहे, म्हणजे वर श्वास जात नाही, खाली आहे, काहीच होत नाही. त्यामुळे मनुष्य काय होतो? तरंगतो. असं विज्ञान आहे त्याचं. तर ध्यान साधनेत पण काहींना अनुभव आले असतील. बघा, नीट आठवा की आपण असं ध्यानाला बसलो आहे आणि वर तरंगतो आहे असा अनुभव येतो. मला पुष्कळांनी सांगितलं आहे, तो आलेला आहे. मला पण हा अनुभव आलेला की आपण तरंगलो आहोत. मला सांगितलंय बऱ्याच लोक. आपण असं वर आहोत, जमिनीपासून 2-4 फूट वरच. झोपेत पण होतं. त्याचा स्वतःवर विश्वास नाही. आपलं डोकं एक दिवस मी ससूनच्या दरवाज्यातून आत चालली आणि मला अवस्था आली. मला माहित नव्हतं आता येईल. दरवाज्यातून आत जायचं, ड्रेस चेंज करायचा आणि जायचं. पण दरवाज्यात पाऊल पडता क्षणी एक पाऊल पुढं एक पाऊल मागं मी उंच झाले. तिथे आकाशाच्या आत माझं डोकं आणि मी खाली पाय. किती मोठी अवस्था आहे. आकाश एवढा तसं यांचं झालं. पर्यंत काय झालं? नाही, डोकं असं वाटलं की छताला डोकं टेकलं, आपण तरंगतोय. मग हे बरोबर आहे. किंवा झोपेत सुद्धा तुमचा श्वास आहे. पहा ना, बघा आता किती सूक्ष्म साधना. तुम्ही दर्शनाच्या आता अपेक्षाच ठेवू नका. सोडा, तुम्ही तुमच्या आनंदात राहा. कारण कृपा खूप आहे तुमची. हे सारखं दर्शन दिसत नाही. कमलेशला तरी कुठे दिसले नाही ना.
ते आनंदात आहेत बघा. हा त्यांचं हास्य. आपल्या इथं कोणाचं हास्याचं हे नाही, कृत्रिम नाही. हा बरोबर. हंसप्राण जो आहे आपला, त्याला टाच नाही लावली तरी ध्यानाला बसल्यावर हंसप्राण पोकळी निर्माण करतो कुंडलिनी शक्तीमध्ये. पाठीमागून जातो ना कुंडलिनी शक्ती, पुढे पाठीमागून हंसप्राण. कुंडलिनी शक्ती पोकळी निर्माण झाली की ते आकाश आहे आणि मग आपला प्राण वर 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 सरकतो, म्हणजे हंसप्राण तो कुंडलिनीला ऊर्ध्व चालवतो. तेव्हा मग आपल्याला अनुभव येतो की काहीच नाही. अजून पुढे जातो आम्हाला तर काय माहिती एवढं. नेलं होतं ना मग पहा. वास असा झाला की आपल्याला फिरवून आणलं. आमच्या गुरुजींच्या पत्नीचा असा अनुभव होता, ताईंचा तेवढा एकच अनुभव होता की त्या ध्यानाला बसल्या की गणपती यायचे स्वतः आणि त्यांना सगळी तीर्थ फिरवून आणत. असं 3दा झालं होतं. सगळी तीर्थ फिरवून आणायची असं त्यांना अनुभव यायचा नेहमी त्यांना. आणि आता मला काय अनुभव होता काय तरी त्यांच्या मिसेस हे नाही झाल्या. जाऊ दे, पुढचं कशाला आपण बोलायचं. गुरुजीच गणपती होते ना. पुढचं आपण कुठं बोलता आपल्याला दोष लागतो. आणि शेवटी ती गुरुमा आहे, आपण सरळ राहायचं. पुढे बघा. माझी अवस्था जी होती ती पण अशीच. सतत सतत मी आकाशात तरंगत असते. आणि आता तर आज तुम्हाला दिसत असेल पण त्या आकाश मार्गे सगळं सारखं चाललंय. आपल्या आत्ताच्या हनुमान जयंतीची पौर्णिमेला मला दिसले ना तुम्ही ध्यानात, अशी पालथी हो असते काहीतरी या सांगतात. आणि त्यांच्या दोन्ही हातातून असं ते झालं माझ्या डोक्याला. तसं असतं. तर आपल्याला आपल्या परमहंसांचं सांगतो. परमहंस आपल्याला दिसते समाधी, पण असं वाटतं की नाही आता तिथे काही नाही असं वाटतं. ते वाटणं आहे बरं, कल्पना आहे तुमची, तसं नाही आहे. परमहंस यांच्या कोण येतं ना यांच्याकडे गिरायचं, कोणी येतात ना पत्रिका घेऊन, त्यातल्या 2-3 माणसांना परमहंस संध्याकाळी बाहेर जाताना असं फटकन गेली. ते भाग्यवान आहे. आणि एकाला फटकन आत आले आणि गेले. असं 2-3 वेळा दर्शनं झालेली आहेत. आपण सप्त्याच्या वेळेत जरी इथं झोपलो, थोडंसं सावध पाहिजे मनुष्य की त्याचं. आपल्या इथं वॉचमन होता बाळाजी म्हणून जुना. तो बाळाजी ते मोठ्या चौथऱ्यावर आपल्या झोपायचं वरच्या पायरीवर, मोठे म्हणून. मला विचारायचा आई झोपू काय? झोप बाबा, तर कुठं आपण कसं रात्री. पण रोज पहाटे 4 वाजता महाराज बाहेर निघायचे. ते त्याला रोज तिथं पावलांचा भास व्हायचा, म्हणजे आवाज यायचा. रोज म्हणायचं महाराज जातात आणि येतात. असं आहे. म्हणजे समाधी काय साधी नाही आहे. जागृत स्थान. कळलं? ते कशामुळं होतं? प्राण इतका ऊर्ध्व केलेला आहे, झालेला आहे की सगळं विश्व फिरून पुन्हा प्राण इथे येऊन बसतो देह धारण करून. कळलं? तसं आता इथे काय आलं? भगवंत सांगतात अर्जुनाला, अर्जुना या उपाधी माझी. प्राणाला उपाधी कोण आहे लक्षात ठेवा. शरीर आहे. मागचं ज्ञान सगळं आता पुन्हा होईल. शरीर ही प्राणाची उपाधी आहे. शरीरात प्राण कोंडलेला आहे. कळलं? आणि त्याला मुक्त करायचा आहे, म्हणजे तो होणार आहे. त्याला मुक्त करायचं साधन नाहीये. हा प्राण कसा आहे? प्रत्येक अवयवात अवघड वाटते, अवघड वाटते. प्रत्येक अवयवात जाऊन बसला आहे. कणाकणात 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 रक्ताच्या प्रत्येक थेंबात थेंबात गेलेला आहे. त्याला काढणं अवघड आहे. आणि शिवाय आपला प्राण कशात अडकलेला असतो सांगता येत नाही. कशात? एक बाई कीर्तनात बसली होती. चला महाराज लवकर. कीर्तनाच्या भावनावर भरपूर चांगलं कीर्तनकार महाराज होते आणि खूप गर्दी झाली होती. त्या आजी अशा बसल्या होत्या मधोमध. कीर्तनकारांनी गोष्ट सुरू केली. काय सुरू केली?
असं असं शिंक आहे, ते टांगलेलं आहे, त्यात दही लाह्या भरलेल्या आहेत, दही आहे. आणि मग दही 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 म्हणतो म्हणतो म्हातारीचं लक्ष घरी गेलं. घरी गेलेलं अगो बाई, तिथं म्हणलं अगो बाया, माझं बी असं दही टांगलंय शिंक्यावर आणि रोज बोका येऊन ते दही खातो, त्यामुळे मला आता घरी गेलंच पाहिजे. म्हणजे त्या दह्याचं उदाहरण इथलं ते गेलं विसरून आणि दही कुठलं आठवलं. आणि त्याचं रक्षण आपण करणार. म्हणजे इथे भगवंताची गोष्ट चालली आहे, दही लाह्यांची गोष्ट चालली आणि आजी कुठे गेली असं. तसं भगवंतांनी त्यांच्या अवतारामध्ये दही, ते काय तुमचं लाह्या, ती उपमा सगळी देहाला आहे. आणि गाडगं म्हणजे हा देह, मोकळं मडकं म्हणजे हा देह, त्याच्यात दही आहे. हे दही म्हणजे काय आहे सांगा. बुद्धीत काय आहे? तेज. मडकं म्हणजे बुद्धी, त्याच्यात काय आहे? तेज म्हणजे दही. कळलं? दही ठेवलंय मग त्या म्हाताऱ्याला त्या तिकडे बोका रोज खातो मला गेलं. तसं भगवान कृष्णांनी गोकुळामध्ये अशा लीला केल्या की तुमचं दही सांभाळा. ते बाकीचं सगळं हे आहे, काय म्हणतात रूप, काय दही सांभाळा. नाहीतर मी येऊन चोरून कधी खाऊन जाईल तर तुम्हाला पत्ता लागायचा नाही. त्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सगळ्या. तसं या ठिकाणी अर्जुना, हा जो आहे आत्मा, देहामध्ये कशी गरज आहे आत्म्याची, तेजाची, वायूची, पंचमहाभूतांची कशी गरज आहे पहा. पहिल्यांदा अर्जुना, पहिलं कोण निर्माण झालं सांगा. आईच्या पोटातून देह आला. पहिलं कोण आलं बाहेर? पहिलं डोकं आलं ना बाहेर. का का तसं सांगा, योजना का तशी? तशी डिलिव्हरी झाली तरच बाई नॉर्मल झाली. ते फार पूर्वीपासून ठरलेलं आहे त्याचं, देवाचं. तर बाई नॉर्मल, नाहीतर ऍब नॉर्मल. त्या डिलिव्हरीला खूप खटपटी कराव्या लागतात. मग डोकं आलं बाहेर पहिलं, का बरं सांगा? ते पण. आणि अजून बुद्धी, हे जे डोकं आहे याच्यात खूप महत्वाचे घटक देवाने दिले. अर्जुना, प्रथम जाण बुद्धी, जे तेज तत्वाची, या बुद्धीमध्ये प्रचंड तेज निर्माण करून दिले ईश्वराने. पहा तुम्ही, एखादा मनुष्य मोठा काय होतो, कोण शास्त्रज्ञ होतो, तो सगळं शास्त्र पृथ्वीचं म्हणजे हे सगळं इथलं सांगतो, पण सांगतो. एखादा मनुष्य कलाकार होतो, एखादा मनुष्य लेखक होतो, एखादा मनुष्य कशा कशाचे शोध लावतो. कितीतरी शोध आहेत जगावर. ते सगळं कशाने लावलेले? बुद्धीने लावले. म्हणून भगवंत सांगतात, अर्जुना, निर्मिती शास्त्र समजावून घे, म्हणजे तुला ईश्वर कळेल. निर्मिती शास्त्र असं आहे, आईच्या पोटातून बाहेर येताना अर्जुना प्रथम जाण बुद्धी. आता एक प्रथम बऱ्याच ठिकाणी लावू शकतो आपण. ध्यान करताना प्रथम जाण बुद्धी, जे तेज तत्वाची आदी. शरीरामध्ये सुद्धा तेजाशिवाय काही नाही ना दुसरं. तेज नसतं तर काहीच नसतं. तेच तेज, तेज तत्वाची आदी. इथे आहे आत्मबिंदू, त्याच्यापासून निघालेलं तेज असं फाटलेलं आहे, ते एवढ्या भागात. बरोबर. अर्जुना, प्रथम जाण बुद्धी, जे तेज तत्वाची आदी, सत्वगुणाची वृद्धी निरंतर. पहिली जी बुद्धी बाळ जे जन्माला आलं ते पूर्ण सत्वगुणी असतं अर्जुना. कारण त्याच्या बुद्धीला कशाचाच जगाचा स्पर्श नसतो. किती सुंदर आहे. आपण इम्बॅलन्स करतो सप्तचक्र. म्हणजे काय कळलं? सप्तचक्र ही बॅलन्सिंगच असतात तेव्हा. पण बाहेर आल्या ते का होते गडबड. ते
पण ही बुद्धी पहिली हे दिले, हे नेहमी तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा आपल्या शिष्यांनी. का तर याच्यावरच सगळा खेळ आहे परमार्थाचा. बुद्धीचं गीत आहे काय एखादं? आहे वाटतं, आहे ना, म्हणता येईल का? हा, नाही नाही, यांच्या गीतात प्रेमळ गीतात आहे. स्मरणाचा देव सर्व फारसा देव कसा देव कसा त्याची आता सांगते. गुणसहित शरीर आहे म्हणजे तिथे काय आले? गुण आले. काही इंद्रिय सत्वगुणांचे आहेत, काही इंद्रिय रजगुणांचे आहेत, काही इंद्रिय तमगुणांचे आहेत. सगळे गुण येतो याच्यामध्ये. चांगलं चांगलं खायला लागतं म्हणजे सत्वगुण लागतं. एखाद्याला चटणी लागते भरपूर, हा चटणी लागते, खा चटणी. तिखट किती खूप ना, तिखट लागतं एखाद्याला. एखाद्याला अजून काय लागतं? खूप तेलकट आवडतं. एखाद्याला आंबट लागतं खूप. इतकं आंबट कोण पूर्वी होतं आपल्या, इतकं आंबट खायच्या त्या बाई, खूपच आंबट खायचं, सगळं आंबट लागायचं, ते त्या आवडीने खायचं, असं असायचं. पण देव कसा, ते एक प्रश्न मला पडला ध्यानात असताना, अभ्यास करताना, की कसा आहे बरं देव? तर गीत आलं. म्हणजे मला आतल्या शब्दांनी सांगितलं देव कसा. देव कसा त्याची आता सांगते. गुणसहित हे शरीर कसं आहे? गुणसहित आहे. निर्माण झालं तेव्हा गुण घालून दिले देवा. कोणाचा तमोगुण आहे, कोणाचा रजोगुण आहे, कोणाचा सत्वगुण आहे, कोणाचे सगळे गुण एकत्र आहेत. काय गोंधळ आहे काय कळतच नाही. त्याची आता सांगते. गुणसहित निर्गुण तो कैसाही वर्णिते. तो म्हणजे परमात्मा गुणसहित आहे, पण तरीही तो निर्गुण आहे. म्हणजे गुणांच्यात वास करतो, पण स्वतः तो निर्गुण आहे. स्वतः गुणांच्यात अडकलेला नाही. असा त्याचा कुठल्याही गुणात तो अडकले, त्याच्या स्वरूपात आहे. अडकलाय का? डोळ्यांना पाहण्याचा गुण दिलाय, तो अडकलाय का? तुम्ही जाणे तुमचे डोळे जाणे. 40 झाली की चष्मा लावा, 60 झाली की चष्मा बदला. चला, हे सगळं तुम्हाला त्याने करायला लागलं, तो नाही करत काय. काय पुढं? गुणसहित निर्गुण तो कैसाही वर्णिते. बुद्धी सूर्य ह्याच्यातून काढा. बुद्धिरूप हो पराय का. बुद्धिरूप होनिया देव कसा राहिला. स्मरणाचा देऊनिवर सर्व भार साहिला. क्षणोक्षणी ऋण कैसे मानावे सांगते. गुणसहित निर्गुण तो कैसाही वर्णिते. कसा आहे भगवंत? बुद्धिरूप होऊन राहिलाय आणि स्मरणाचा वर दिलाय मनुष्याला. पोरग चालायला लागलो, बोलायला लागलो, आणि आपण त्याला सांगितलं तर तिकडून ते उचलून आठवडेपर्यंत झालं. एक म्हण एक असं सांगितलं आपण, कौतुकाने आपण बोलायला शिकवलं. म्हण बाळा एक, त्याच्या काही लक्षातच राहील. स्मरण नसल्यावर मनुष्य वेडा आहे, लक्षात. स्मरण असतं म्हणून आपल्याला सगळ्यांना चांगलं मनुष्य म्हणतात. इथून जायचं कुलगेटला तर रोडच विसरला,
रोड विसरला कसं काय 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 हा? करायचं कसं काय? कुठून रिक्षा न्यायची तेच कळत नाही. रिक्षावाला चाललाय, तो त्याचं काम करतोय, पण तो कुठल्याही रोडने चालला आपल्याला कळतंय, पण फुलगेटला जायचं कसं, कुठल्या रोडने नेमकं न्यायचं ते आपल्याला माहीत पाहिजे. रिक्षेवाल्याला नाही, तसं देहाला काही माहीत नसतं, बुद्धीला माहीत असलं पाहिजे. मला परमार्थ करायचा आहे, मला मुक्त व्हायचंय. एच देही एच डोळा भोगिले मुक्तींचा सोहळा. हे करायचं आहे हे बुद्धीला माहीत पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. नाही तर 50-60 वर्षाचे झाले मग सांगा काय लक्षातच नाही राहत. मरा पण लक्षात नाही राहत तर कशाला जगायचं असं आहे. कुठं जायचं तेच कळलं नाही. रिक्षेत बसलो असं आमच्या बंधूंचं झालंय. तो काय परमार्थी नव्हता आमचा भाऊ, चांगला होता बिचारा, काय वाईट नव्हता, स्वभावाने चांगले होते सगळे, पण परमार्थ नाही, याचा गंध नाही, करायचंच नाही. फक्त मला मात्र फार मानायचं. मग रिक्षेत एक दिवस बसला, त्यांनीच सांगितलं आम्हाला. बसला आणि रिक्षा चालली, तर बसल्यावर रिक्षेवाला चालूच करतो. थोड्या वेळाने पुढे चौकातून पुढे गेल्यावर त्याने, साहेब कुठं जायचं? याला काहीही आठवेना, आपल्याला जायचंय कुठं. असंच आपले गोखले काका एकदा बसमध्ये बसले, कंडक्टर बऱ्याच वेळाने आला तिकीट द्यायला. मला साहेब तिकीट द्या, पैसे द्या, दिले. जायचंय कुठं, तिकीट कुठलं द्यायचं? दॅट इज व्हेरी डेंजर. म्हणून रोज ध्यान करायचं, कळलं तुम्हाला? स्मृती ही चिरंतर राहावी, चिरंतर, म्हणून ध्यान असतं, म्हणजे त्याचंही ध्यान राहतं बुद्धीला. कुठं जायचं हेच विसरला. किती वेळा त्याच गती असतात. घरावरून त्या रिक्षेवाल्यांनी फेऱ्या मारल्या, 200, 400, 500, 1000 रुपये केले आणि काही नाही. मग तो परत म्हणलं मला सोडा घरापर्यंत, आणलं तिथं. नशीब त्या रिक्षेवाल्याने परत आणून सोडलं, पण फिरून फिरून सोडलं, पैसे चिकार गेले. असं आहे. बुद्धिरूप घेऊनिया सर्व भार सागिला, क्षणोक्षणी तृण कैसे मानावे सांगते, गुणसहित निर्गुण तो कैसाही वर्णिते. वाणीचा, आपली वाणी बंद असली तर काय होईल? एकदा एक माझ्याकडे बाई आली घेऊन छोट्या बाळा, 1.25 वर्षाचा मुलगा. मला म्हणली हे बघा कसं करतंय. म्हणलं काय? हे 1.5 वर्ष ती राग करायचं. 1.5 वर्षाचं गोडमोड आलंय तरी अजून बोलतच नाही. तिला मी काय करणार आता? दुसरं भगवंताचं नाम घेतलं आणि तीर्थ दिलं. 4-5 दिवसांनी ते घडाघडा जे बोलायला लागलं, आता बोलतोयच. पहा, वाणीचा ओघ पहा कैसा चालतो, हंस प्राण होनिया ते नांदतो. रूपे आणखी कोणती स्मरण ते करविते, गुणसहित निर्गुण तो कैसाही वर्णिते. हे गीत खूप छान आहे, म्हणजे एकदम पहिलीपासून PhD पर्यंतचा अभ्यास आहे. प्रेमगीतांचा तुम्ही अभ्यास करा, तुम्ही करा. एक प्रेमगीत वाचायचं, त्याच्यात काय आहे शास्त्र तुम्ही करा. तुम्हाला काय काम नाही असं वाटतं ना, प्रेमगीतांचं लिहून काढा. कोणाला शक्य त्यांनी करा. कमलेश तुम्ही आणि या दोघंही करा, एक गीत, कोणतं गीत. गीतांचा अभ्यास करा. गीत ही वरून आली, म्हणजे कुठून आली? परावाणीतून आली. आपण काही केलेलं नाही, लिहिलेलं नाही, स्मरलेलं नाही, आठवलेलं नाही, काही नाही. जे शब्द वरून आले ते इथे एकत्रित केले. जठराग्नी होनिया देव इथे नांदतो. अन्नाचा, अन्न ढवळ खाली गेल्यावर आपण ढवळतो काय? हातात रवीने ढवळतो. काय कार्य आहे?
काय करतो कोण? अन्नाचा कण कण तो कैसा हा पचवितो, पाचक रस रूपाने ब्रह्माची अवतरते, गुणसहित निर्गुण तो कैसा हे वर्णिते, वंशवेल वाढवितो. वंशवेल वाढवायची कला प्रत्येकाला दिली आहे देवाने. ती किती वाढवायची ते तुमच्या हातात ठेवले, पण वाढवणारा तोच आहे. कारण काहींची बिलकुल वाढत नाही. ते काय गणित? किती डॉक्टर करा, काही करा, गुण येत नाही. त्याचं काय आहे? चालेल. वंशवेल वाढवितो पहा कोण कैची, ओज तेज रूपाने प्रतिमा त्याची, जाणावे या रीती स्वकल्याणाते, गुणसहित निर्गुण तो कैसा हे वर्णिते, देव जरी बाह्य कुठे जगती हा, जगती या दडलेला, गुरुदेवे दाखविला देहातच असलेला, प्रेमल सेवा खंड ऐसी चालते, गुणसहित निर्गुण तो कैसा हे वर्णिते, गुणसहित निर्गुण तो कैसा हे वर्णिते. हे वर्णन आहे ना, हे नुसती पाठाची गीतं नाहीये. या गीतांचा अभ्यास करा. ह्याने तुम्हाला ब्रह्म साक्षात्कार होणार. तुमची ज्ञानेश्वरीचे काय वाचन होत नाही कधी, हे मला कळलेलं आहे. बरेच लोक आपल्याकडे ज्ञानेश्वरी खूप वाचली पाहिजे. तुम्ही वाचतो तुम्ही. काय पुढचा अर्थ कळतो का नाही, काय होते? वाचायला बरं छान छान छान. मग वाचत ज्ञानेश्वरीचं रोज आहे 15 ओळी 20 ओळी रोज वाचायचं. काय सवड असेल, पण ही प्रेमळ गीत येत नाही तर तुम्हाला खरा परमात्मा सापडेल जसा आहे तसा. कळलं? तेव्हा मला एवढंच सांगायचं आजच्या प्रवचनात की परमेश्वराला शोधायला पुष्कळ माणसं निघालेली, पण ती चुकीच्या पत्त्यावर जातात. तो पत्ता करेक्ट पाहिजे. पत्ता असा पाहिजे की सद्गुरू हा साक्षात्कारी पाहिजेच, मुळात पाहिजे. आता बाहेर चिकार सद्गुरू असतात, चिकार सगळं असतं, पण ठीक आहे. आपण एक म्हणतो की एखादी संस्था चालवायला एखादा चालक लागतो, मग तेच त्यांचे सद्गुरू होतात, तर ठीक आहे. परमार्थ तर चालतोय ना, पण जाऊ दे, पुढचं आपण वर्णन नको करायला. असे सद्गुरू आणि अशा संस्था पुष्कळ आहेत जगामध्ये, पण सद्गुरू हा असा लागतो की भक्तांचे डोळे उघडे ठेवून भक्ती करा असं शिकवणारा सद्गुरू लागतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री गणाकडे माझं लक्ष आहे. आता आपल्याला एका गोष्टीवर